असा आपला ओझोन लायसिस हा पार्ट. आणि विशेष म्हणजे पेज नंबर 260 वरच्या 3 ओळीला 2 लेक्चर मध्ये आपण डिवाइड करतोय. आणि हे तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवलं आणि प्रूफ दाखवलं की बोर्ड आणि सीईटी मधला नीट मधला काय फरक आहे. तसा फरक काहीच नाही, फक्त वी हॅव टू एक्सपांड, आपल्याला विस्तार करता आला पाहिजे. हा महत्त्वाचा भाग या याच्यातून कळतो. मी प्रामुख्यानं याचे 2 लेक्चर घेण्यामागचे कारण जे आहे ते असं आहे की तुम्ही रिॲक्शन तुमच्या कमकुवत राहू नयेत. आणि प्रत्येक रिॲक्शन बोर्डवर मी सोडून दाखवल्यावरती मी वहीमध्ये सोडवल्याच्या नंतर तुम्हाला ती पाठ करण्याची आवश्यकता पडणार नाही. मग आपण 2 एक्झाम्पल पाहिले, सिमेट्रिक आणि अनसिमेट्रिक पाहिले. आणि आपण मस्त एक एक्झाम्पल कडे जाऊया. तिसरं एक्झाम्पल जे आहे हे, आता हे कसं व्हायलंय, काही जणांना आता लिहित असताना अडचण कशी होईल, हे असं लिहिलं ओझोन टाकला तर कळतच नाही. तसं नाही, आपल्याला कुठं हायड्रोजन किंवा ॲटम कुठं हे करायचे, डबल बॉन्ड, त्याच्या अलीकडच्याला काही करायचं नाही. तर हा डबल बॉन्ड जो आहे दाखवायचं कसं माहितीये का, हे बा सोपी ट्रिक सांगतोय. हे पा डबल बॉन्ड. आता या कार्बन कडे या, याला एक हायड्रोजन आहे आणि हा ग्रुप आहे हा. ट्रिक सांगतोय मी. हा H, हा CH3, हा CH2. आता इथे एक H आहे, सॉरी या याला जोडलेला जो भाग आहे हा 2 H आहे. कळालं का काय केलंय? कार्बनचा डबल बॉन्ड लिहून घ्यायचा आधी आणि तो लिहिल्याच्या नंतर फक्त त्याला असणारे ॲटम जोडायचे एका पॉइंट ऑफ व्ह्यू ना. आता काय झालं, ओझोन टाकला, परत पुन्हा एकदा पॉइंट. हा कार्बन घ्यायचा, हा अर्धा, हा अर्धा, हा कार्बन घ्यायचा, हा अर्धा आणि हा अर्धा. आणि त्याला जोडलेले जे 2 आहेत का, हे H, हा जोडलेला भाग. म्हणजे तुम्हाला रिॲक्शन पाठ करण्याची गरज पडणार नाही. काय तयार झाले, याचं नाव ओझोनाइड, झिंक डस्ट. H2O. आपल्याकडे ओझोन मधल्या 3 ऑक्सिजन पैकी 1 ऑक्सिजन हा इतर 2 ऑक्सिजन पेक्षा वेगळा आहे. त्याला एक्झॅक्टली आपल्याला तोडायचंय. अशा पद्धतीचं तोडायचं की तो एकटा पडला पाहिजे आणि त्याला ट्रॅप करणार हा आला. मी पूर्ण कंप्लीट समजून दाखवतोय तुम्हाला. हे पहा, हे कार्बन आहे. या कार्बनला जे जोडलेलं आहे ते मी इथे लिहितो. हा CH3, हा CH2, हा H, हा कार्बन आहे, हा ऑक्सिजन आहे. या अर्धा बॉन्ड अलग लक्षात. आणि हा पद्धतीने तयार झाला हा CH3, हा CH2, हा CH डबल बॉन्ड. तो इथे मुद्दाम करून दाखवला, तिथे दाखवला. इथे भाग पाहायचं, हा H लिहायचा, हा CH लिहायचा. आणि जर तिकडं एखाद्या वेळेस दिसायला अडचण इथे दाखवलेच आहे परफेक्ट. आणि हा डबल बॉन्ड O. चला, नेट पॉइंट ऑफ व्ह्यू न तयार झाले कोण, अल्डिहाइड्स. एकाचं नाव प्रोपिऑन अल्डिहाइड, इथे लिहूया आपण प्रोपिऑन. आणि हा पॉन शॉर्ट मध्ये नाव लिहिलंय. पॉइंट 2 अल्डिहाइड तयार झाले. दोन्ही सारखे आहेत का, नाहीत. मग याच्यावर जर आपण तुम्ही सांगितलं, आता पॉइंट ऑफ व्ह्यू न आपण जात असताना लक्षात घ्या, असा पॉइंट विचारला की बाय ओझोनोलायसिस अँड डिकम्पोजिशन प्रोपिऑन अँड फॉर्मल्डिहाइड आर फॉर्म्ड, देन द करस्पॉन्डिंग अल्कीन इज. नेटचा प्रश्न पहा, सिमेट्रिक की अनसिमेट्रिक. उत्तर काय असेल, अनसिमेट्रिक. 2 वेगळ्या प्रकारचे अल्डिहाइड तयार झाले तर सुरुवातीचा अल्कीन असायलाच पाहिजे. आणि आता हा प्रश्न लक्षात घ्या, तुम्हाला त्याने स्पष्ट सांगितलंय की प्रोपिऑन अल्डिहाइड आणि फॉर्मल्डिहाइड तयार झाले तर सुरुवातीचा कोण असेल, तर निश्चित स्वरूपामध्ये आपण हा जो
घेतलेला आहे ब्यूट 1ENE. हा प्रश्न नीटचा प्रश्न पुन्हा एकदा लक्षात घ्या. ब्यूट 1ENE चं ओझोनोलायसिस आणि डिकंपोजिशन केलं तर त्यापैकीचा एक अल्डिहाइड जो आहे याचं मेडिकल किंवा बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स काय आहे असा प्रश्न विचार. प्रश्न लक्षात घ्या. काय सांगितलं? हा ब्यूट 1ENE चं ओझोनोलायसिस केल्यानंतर डिकंपोजिशन केल्यानंतर जे अल्डिहाइड तयार होतात त्यापैकी एकाचं बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स काय. तर आता आधी लक्षात घ्या काय आहे प्रश्न. काय होता ऑप्शन नाही सांगत मी तुम्हाला. प्रोपियनॉल्डिहाइड, फॉर्मल्डिहाइड. हा फॉर्मल्डिहाइड जो आहे हा फॉर्मल्डिहाइड 40% फॉर्मल्डिहाइड known as a formalin. Formalin is used as a biological preservative. बॉटनी वनस्पतीशास्त्र, झुलॉजी प्राणीशास्त्र आणि त्या प्राण्यांचा अभ्यास करत असताना तो साप असेल, उंदीर असेल, फिश असेल तर हे त्या लॅबोरेटरीमध्ये चांगले राहिले पाहिजे ना. मग ते फॉर्मॅलिन मध्ये असे बुडव त्या काचेची बॉटल असते ना त्याच्यामध्ये फॉर्मॅलिन ते वाचेल नाही त्या डिकंपोजिशन. आणि मग सीईटीचा नीटचा प्रश्न बघा एकदा परत प्रश्न रिपीट करतोय. बाय द ओझोनोलायसिस अँड डिकंपोजिशन ऑफ ब्यूट 1ENA द अल्डिहाइड formed has a biological important. Give its name. तर आपलं उत्तर असेल formaldehyde. 40% formaldehyde known as a formalin which is used as a biological preservative. Biological specimen preserve करण्यासाठी त्याचा वापर. कशी क्वेश्चन तयार झाले लक्षात. हा भाग लक्षात घ्या. आता जर आणखी आपल्या केमिकल प्रॉपर्टीज राहिल्या तर आता नीटचा प्रश्न आला. By ozonolysis of BU2-1ENA after decomposition, the aldehyde which do not gives एक ज्या याच्यामध्ये आपण नॉर्मली जसं पाहतो की ज्या प्रॉपर्टीज मध्ये काही डिस्टिंग्विश टेस्ट असतात या टेस्टचा देखील प्रामुख्याने तिथे समावेश केला जातो. which do not gives aldol condensation असा प्रश्न विचारला तर आपलं उत्तर असेल फॉर्मल्डिहाइड. आता अल्डॉल कंडेन्सेशन झाल्यावर तुम्हाला कळेल किंवा विच गिव्स कॅनिझेरोज रिएक्शन तर आपलं उत्तर असेल फॉर्मल्डिहाइड. म्हणजे बेसिकली आपण क्वेश्चन डेव्हलप आहे काही पुस्तकामध्ये दिलेलं पुस्तकात दिलेलं नाही पण ते तिथंच आहे ना सगळंच सर्व पार्ट. हा पॉइंट लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीने मी व्यवस्थित पूर्ण रिएक्शन लिहून दाखवतो तुम्हाला. आता वापा आता पुन्हा वापर. आता आपण चौथ्या पॉइंटला आलो. काय दाखवलं मी सोपी पद्धत. मी आणखी एक सोपी पद्धत दाखवतो तुम्हाला. याला म्हणायचं कॉमन पॉइंट्स. हे कॉमन होणार आहे. आणखी पुढे जाऊन कॉमन दाखवू का तुम्हाला. खरं सांगू का या पद्धतीने तुम्ही गेलात तर फक्त रिकाम्या जागा भरा. पहा हा डबल बॉन्ड आहे. त्या डबल बॉन्डला कोण जोडलंय H आणि CH3. हे पहा CH3 H याला कोण जोडलंय HCH3 HCH3. ठीक आहे. रिकाम्या जागा भरा. CH3 H CH3 H झाला का ओझोनाइड. अरे सिंपलेस्ट मेथड आहे. मग ब्रेकिंग पाहून घ्या. हा C आणखी कॉमन मध्ये लक्षात घ्या जेव्हा ओझोनाइडचं ब्रेकिंग होतं कार्बन आणि ऑक्सिजनचा डबल बॉन्ड तयार होतो. कॉमन पॉइंट उरला काय रिकाम्या जागा भरा. तिकडे तोच ऍसिड आलं का रे. सारखे मॉलिक्यूल आले मग सारखे मॉलिक्यूल अल्डिहाइडचे तयार झाले म्हणजे आपला प्रश्न काय सुरुवातीचा अल्किन कसा आहे सिमेट्रिक आहे का नाही आहे. आता प्रश्न हा काही जणांना कळाला नाही. आणि काय प्रश्न विचारला अल्किनचं ओझोनोलायसिस आणि डिकंपोजिशन केल्यानंतर ऍसिड अल्डिहाइड तयार होत असेल तर सुरुवातीचा अल्किन कोण. नीटचा प्रश्न आहे. मग आता कसं बरोबर यायचं
उलटी रिएक्शन आपल्याला जमेल का? उलटी रिएक्शन यायचीच नाही. प्रामुख्याने लक्षात घ्या. काय प्रश्न विचारला? अल्किनचं एका अल्किनचं ओझोनोलायसिस केलं, डिकंपोजिशन केलं, ऍसिटल्डिहाइड तयार झालं. आता काही जणांना सुरुवातीपासून जर कळालं तरी लिहिता येत नाही रिएक्शन. आता तर आपल्याला इकडे काय झालं हे काहीच माहित नाही आणि तो काय म्हणायला हा ऍसिटल्डिहाइड तयार झाला तर सुरुवातीचा कोण आहे? पाठ करायचंय का? अजिबात नाही. लक्षात घ्या. आणखी तुम्हाला हिंट दिलेली असेल की तो सिमेंट, आता ऍसिटल्डिहाइडचा एकच मॉलिक्यूल त्याने सांगितला म्हणजे सिमेट्रिकल असायला पाहिजे की नाही? ऍसिटल्डिहाइड जो आहे काय दोन मॉलिक्यूल एका समोर एक लिहायचे. इतकं सिंपल सांगतो मी तुम्हाला. तर हे दोन्ही ऑक्सिजन उडवायचे. प्रश्न ब्यूट 2N हे तुमचं उत्तर आहे का नाही बघून घ्या. आला का कळालं? तुम्हाला अतिशय सिंपल फॉर्मॅट मध्ये सीईटी आणि नीटला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं विदाउट रिएक्शन उत्तर कसं काढायचं हे मी एक्सप्लेन करतोय. या स्वरूपाचा वापर बघा व्यवस्थित. आणखी आपल्याला दोन एक्झाम्पल घ्यायचे. स्टॉप करून व्यवस्थित लिहायचं. पूर्णतः कंप्लीटली तो पाठ तुमच्याकडे आला पाहिजे. आतापर्यंत किटोन आला का? नाही. आता येईल. आता हा पार्ट पाहूया. काय सांगितली सोपी मेथड रे? कार्बन आणि कार्बनचा डबल बॉन्ड हे त्याचे दोन भाग. ओझोन, ओझोन टाकल्याच्या नंतर हा कार्बन हे त्याचे दोन पार्ट, हा कार्बन हे त्याचे दोन पार्ट. कॉमन मध्ये काय? हा गेला ऑक्सिजन, हा गेला ऑक्सिजन, हा आला ऑक्सिजन. फक्त रिकाम्या जागा भरा. आणि कुठं शोधायचं? डबल बॉन्डला कोण आहे? एक CH3 दुसरा CH3, CH3 CH3 दोन हायड्रोजन. रिकाम्या जागा भरा. डिकंपोजिशन, जिंक डस्ट, H2O. तीन पैकी जो वेगळा आहे पाहून घ्या. तुम्हाला काय सांगितलं मी? कंपल्सरी डबल बॉन्ड आणि ही दोन व्हॅलेन्सी. कंपल्सरी डबल बॉन्ड आणि ही दोन व्हॅलेन्सी. रिकाम्या जागा बघा. तिकडे लिहिण्याच्या पूर्वी तुम्हाला इथे एक्सप्लेन करू. आणि पहिल्यांदा या रिएक्शन मध्ये चौथ्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला जो तयार झाला हा ऍसिटोन, हा पहिला कीटोन आलाय. आणि मग आपण इथे लिहिलं हा CH3, हा CH3, हा डबल बॉन्ड O, HCH डबल बॉन्ड O, हा तयार झाला ऍसिटोन आणि हा तयार झाला फॉर्मल्डिहाइड. आलं? मग व्हेन काय नाव आहे? आयसोब्युटीन किंवा 2-methyl propyl on ozonolysis first gives ozonide which on decomposition using zinc dust and H2O gives acetone and formaldehyde. मग क्वेश्चन आता तुम्ही तयार करू शकता. आताचा प्रश्न तुम्हाला काय विचारला प्रश्न बघा. डेव्हलप काय व्हायलंय? अल्किनचं ओझोनायसिस केल्यानंतर ऍसिटोन आणि फॉर्मल्डिहाइड तयार होत असेल तर सुरुवातीचा अल्किन कोण? तुम्ही काय करायचं? जो अल्डिहाइड आणि कीटोन आहे समोरासमोर लिहित असताना त्याचे ऑक्सिजन समोरासमोर आणायचे. आला? आणि ऑक्सिजन उडून टाकायचे. बघून घ्या रे. बॉन्ड मोठे दिसायले. आला का?
सिंपल कळालं की नाही? नवीन एक फॉर्म्युला तयार केला आपण. या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही कुठल्याही प्रश्नाचं उत्तर हे एकदम नॉर्मल मोड मध्ये देऊ शकता. व्यवस्थित पूर्णतः लिहायचं. हा होता आयसोब्युटेन. वाटल्यास एक कॉमन नाव लिहितो इकडे. IUPAC लिहिलेलंच आहे ना. मग आता एक आणखी एक्झाम्पल घेतो. 2 कीटोन्स तयार करायचे. असं नाव द्यायला थोडं अवघड वाटतं. देऊ आपण त्याला नाव. पहिला पार्ट आपण दाखवला. मी आधी तुम्हाला नॉर्मल पद्धतीने दाखवतो. आपला कॉमन पार्ट काय आहे? हा ओझोनाइड तयार करायचा. रिकाम्या जागा करायचं. झालं? मग ऑक्सिजनला एक्स्ट्रा बाहेर काढा. बरं आता सांगता आपल्या लक्षात राहील ना, ऑक्सिजन जेव्हा एक्स्ट्रा चाललाय तो H2O जाऊन H2O2 हायड्रोजन पेरॉक्साइड तयार करतो इन प्रेझेन्स ऑफ झिंक डस्ट. मग काय कॉमन पॉइंट सांगितला? हा डबल बॉन्ड आणि हा पार्ट असा. दोन CH3 ग्रुप लिहिले. पलीकडच्या साईडला तोच आहे कारण सिमेट्रिक होता म्हणून. ट्वाइस CH3 डबल बॉन्ड O ऍसिटोन प्रोपेन 2ONe. आणि आपल्याला असं विचारलं आता याचं नाव द्यायचं राहिले ना, आधी आपण नाव देऊ नये सर. असं कन्फ्यूज करतो तुम्हाला नाव कसं द्यायचं ना. आणि हा जर असा कन्फ्यूज होऊ लागला तर भाग लक्षात ठेवा. हे खाल की नाही. 1 2 3 4 ब्रँचेस मिथाइल 2,3 डाय मिथाइल ब्यूट. डबल बॉन्ड ज्या 2 कार्बन मध्ये आहे त्यामधला लहान अंक 2 E अलग लक्षात. मग असं सांगितलं आपण की ऍसिटोन जर हा महत्वाचा प्रोडक्ट तयार होत असेल तर सुरुवातीचा अल्किन कुठला तर आपलं उत्तर असेल 2,3 डायमिथाइल ब्यूटेन. तो सिमेट्रिक का सिमेट्रिक? निश्चितच सिमेट्रिक आहे. आता ऍसिटोनचं इंडस्ट्रियल ऍक्च्युअली त्याचं नाव डायमिथाइल कीटोन आहे कॉमन. ऍसिटोन हे नाव का पडलं? एक अतिशय महत्वाचा ऑर्गॅनिक सॉल्व्हंट म्हणून त्याचा वापर केला जातो आणि कुठल्याही प्रकारचे पदार्थ तो स्वतःमध्ये डिझॉल्व करू शकतो. स्टेन रिमूव्हर डाग काढून टाकण्यासाठी. ड्राय क्लिनिंग मध्ये काय असतं? ड्राय म्हणजे पाणी नाही. पाणी न वापरता आता कपड्यावर जे डाग पडतात, मसाल्याचे असो, हळदीचे असो, ग्रीस, पाण्यामध्ये न विरघळणारे ते पदार्थ ड्राय क्लिनिंग मध्ये काय केला तो? जसं की आपण एक डांबर जे आहे या डांबराचा एका कपड्याला, समजा या कपड्याला डांबराचा डाग लागला तर आपण पाण्यानं धुतला तर तो निघणार नाही. ज्यावेळेला आपण रॉकेलमध्ये टाकून त्याला थोडं घासलं तर तो थोडा निघेल. पण तुम्ही पेट्रोलमध्ये रॉकेलचा वास येत राहील. तुम्ही पेट्रोलमध्ये टाका आणि त्याला असं करा, तो डाग तर निघून जाईलच, डांबर तर जाईलच, पण 2-3 मिनिटाच्या नंतर तुम्हाला तिथं पेट्रोलचा वासही येणार नाही. का बरं असं? पेट्रोल हे व्होलॅटाईल आहे. व्होलॅटाईल म्हणजे ज्याच्या वाफा होतात, जसं कापूर आहे आणि तसं इथं उरलेलं पेट्रोलही निघून जातं. अशाच पद्धतीचा भाग त्याचा ऍसिटोनचा होतो. आणि आपले जे नख आहेत, जे नखांवर नेल पेंट लावलं जातं, मग ते नेल पेंट लावत असताना तुम्हाला माहिती आहे का, एक छोटी काचेची बॉटल असते त्याच्यामध्ये कापसाला लावल्याच्या नंतर तो फक्त त्या नेल पेंटवर असं जर फिरवलं तर काही सेकंदात ते नेल पेंट निघून जातं. का जातं? कारण ते नेल पेंट त्या पदार्थात विरघळते. कोण आहे माहिती का? तो आहे ऍसिटोन. आणि म्हणून एक अतिशय महत्वाचा तो सॉल्व्हंट म्हणून आपण वापरतो. आणि एक अशा पद्धतीचा भाग जो आहे हा प्रामुख्याने इथं पाहिला
आणि आज या सेक्शन मध्ये म्हणजे 3 ओळीचे 20-20 मिनिटाचे लेक्चर्स झालेत आपल्या आणि व्यवस्थित लिहायचं सर्व पाठ आणि अशा पद्धतीने नीटचा भाग जो असतो हा एक्सपांडेबल पद्धतीने कसा करायचा याचा डिटेल अभ्यास आपण केला आजच्या सेशन मध्ये. तुमचं काम आहे पूर्ण कंप्लीट रिएक्शन्स अंतिमच्या जेवढ्या आहेत त्यामध्ये हे 5 आणि हे 6वं एक्झाम्पल छान पद्धतीने रिएक्शन लिहून वहीमध्ये पाहायचे. ठीक.